Okay, today we discuss about the enhancer sugar substituents and the sweeteners and the food color. This first point is preservative. The chemical substances which are added to food material to prevent their spoilage and to retain their nutritive value for the long period, means that those chemical substances which are added to the food material to prevent their spoilage, means this chemical substances is added to food material for the prevent the spoilage into the food and retain their nutritive value for the long period. And nutritive व्हॅल्यू फॉर लॉंग पिरियड मीन्स द म्हणजे एक प्रकारे काय करतो आपण की फूड मटेरियल्समध्ये जेव्हा तुम्ही केमिकल सबस्टन्सेस ॲड करतात त्याच्यामुळे काय होतं की दिस प्रिव्हेंट देअर स्पॉइलेज, म्हणजे एक प्रकारे त्या फूडचं जे स्पॉइलेज होतं तर ते स्पॉइलेज काय होतं प्रिव्हेंट केलं जातं अँड रिटेन देअर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू फॉर लॉंग पिरियड, म्हणजे जास्तीत जास्त काळापर्यंत त्याची ज्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे तर त्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काय होतात की लॉंग पिरियडसाठी आपण सेव्ह करतो. इट इनिबिट द ग्रोथ ऑर दी किल द मायक्रो ऑर्गॅनिझम इन टू फूड, म्हणजे तुमच्या फूडमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किल करण्याचं काम कोण करतं? प्रिझर्वेटिव्ह करतं. The common salt, sugars, oils and spices provide the medium that resists the activity of microorganism in foods. Means this is the food additives and this food additive you have to add in the food, therefore it resists the food activity in the food. म्हणजे तुमच्या फूडमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी ज्या होतात कशाच्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या, तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ॲक्टिव्हिटीला रेजिस्ट करण्याचं काम हे कॉमन सॉल्ट्स, शुगर, ऑइल अँड द स्पायसेस, दिस ॲडिटिव्ह इट इज useful as a medium used in the food as a resist the activity of microorganism. म्हणजे तुमच्या फूडमधल्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ॲक्टिव्हिटी रेजिस्ट करण्यासाठी या कॉमन सॉल्ट, शुगर, ऑइल अँड स्पायसेस ॲज अ फूड ॲडिटिव्ह म्हणून आपण काय करतो? यूज करतो. कशासाठी? टू प्रिव्हेंट देअर रेजिस्ट दी ॲक्टिव्हिटी ऑफ दी मायक्रो ऑर्गॅनिझम इंटू दी फूड, म्हणजे तुमच्या फूडमधल्या मायक्रो ऑर्गॅनिझमची जी ॲक्टिव्हिटी तर ती ॲक्टिव्हिटी एक प्रकारे हे करण्यासाठी प्रिव्हेंट करण्यासाठी आपण त्याचा काय करतो? यूज करतो. द ग्रोथ ऑफ द मायक्रोबियल कॅन ऑल्सो बी प्रिव्हेंटेड बाय ॲडिंग सेम केमिकल सबस्टन्सेस सच ॲज सोडियम बेन्झोएट अँड सॉर्बिक ॲसिड, म्हणजे जी मायक्रोबियल जी ग्रोथ आहे तर त्या मायक्रोबियल ग्रोथला एक प्रकारे प्रिव्हेंट करण्यासाठी काही केमिकल सबस्टन्सेसचा आपण काय करतो? यूज करतो, सच ॲज द सोडियम बेन्झोएट अँड दी सॉर्बिक ॲसिड. ओके, दिस इज द फर्स्ट आन्सर. Second answer is artificial sweetening agent. A sugar substituent is a food additive that provides the sweet taste like that the sugar while the containing the significantly less food energy. Means this sugar substituent is a food additives. The sugar substituent is a food additive is a provide the sweet taste like that sugar while the containing significantly less food energy. म्हणजे शुगर सबस्टिट्युएंट तुम्ही ॲज अ फूड ॲडिटिव्ह म्हणून कशात फूडमध्ये टाकतात त्याच्यामुळे काय होतं की दिस इज अ स्वीट टेस्ट लाईक त्या फूडची टेस्ट जी असते ती कशी असते? स्वीट होते. बट दॅट द शुगर ऑइल कंटेनिंग सिग्निफिकंटली लेस फूड एनर्जी, म्हणजे शुगर ॲड केल्यानंतर त्या फूडची जी एनर्जी असणार आहे ती एनर्जी कशी असणार आहे? लेस. ओके. सेकंड पॉईंट इज some sugar substituents are produced by the nature and other produced synthetically. Those that are not produced by the nature are in general called as the artificial sweetness. Means the sugar substituents are produced by the nature. म्हणजे हे जे sugar substituents आहे हे nature these sugar substituents are produced by the nature and other produced synthetically. म्हणजे some sugar substituents are produced by the nature and some sugar substituents are produced by the synthetically. Those that are not produced by the nature are in general called as the artificial sweetener. Means when those sugar substituents are produced in synthetically or in laboratory are called as the artificial sweetener. त्यालाच काय म्हणतो आपण? Artificial sweetener. Okay. Then next is artificial sweeteners are used by those trying to cut out the sugar. म्हणजे शुगरला एक प्रकारे कमी करण्याचं काम कोण करतं? आर्टिफिशियल स्वीटनर करतात. सम हू कॅन नॉट हॅव द शुगर वुड बी अ डायबेटिक्स, म्हणजे दोज द डायबेटिक पेशंट इट इज
useful the artificial sweetener as a sugar constituent. Diabetic patients, डायबेटिक पेशंट काय करतात की एक प्रकारे आर्टिफिशियल स्वीटनरला ॲज अ शुगर म्हणून काय करतात, कन्सिडर करतात किंवा कन्झम्पशन करतात. The who concern with the diabetics, weight gain and obesity, it is a related disorder and the dental caries. Means this who consulted with the diabetics, those patients such as the diabetics patient, weight gaining patient, obesity related disorder and dental caries patient. This patient, it is containing this artificial sweetener. This using the artificial sweetener, it is a safe to control the blood sugar level. Those patients blood sugar level is high, therefore this artificial sweetener it is useful for control the blood sugar level. म्हणजे डायबिटिक्स पेशंटमध्ये जे ब्लड शुगर लेवलचं जे प्रमाण असतं ते जर जास्त जर होत असेल तर त्याच्यासाठी आर्टिफिशियल स्वीटनरचा यूज आपण काय करतो, यूज करतो. ओके, देन but consuming too much natural sweeteners can lead to healthy problem. But the consuming too much natural sweetener can lead to healthy problem. जर तुम्ही जास्त प्रमाणात नॅचरल स्वीटनर जर यूज केलं तर याच्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम सुद्धा तयार होतात. फर्स्टली टूथ डिके, weight gain, increase the triglyceride. Also honey can contain the small amount of bacterial spore. Means the honey can contain the small amount of bacterial spore that can be produce botulism toxin. For that the money should not be given to the children less than 1 year old. Means this honey it containing the small amount of bacterial spores. Means these bacterial spores it is produce the botulism toxin, and this botulism toxic it is a harmful the children is less than 1 year old. Okay, this is the artificial sweetener. Okay, next is commonly used sweetener. That is the acesulfame. It does not break down by the heat. It can be used in the cooking or the baking. Means this acesulfame it is does not break down by heat, so it can be used in the cooking or the baking. Because this acesulfame it is used as a artificial sweetening agent used in the cooking or baking. Why it is used? Because it does not break down by the heat. म्हणजे हिटिंग प्रोसेसमध्ये acesulfame हा काय होत नाही, ब्रेक होत नाही. त्याच्यामुळं आपण त्याचा यूज कुठं करतो, कुकिंग अँड बेकिंग मध्ये. इट कॅन बी मेटाबोलाइज ऑर दी स्टोर इन दी बॉडी. मीन्स दिस acesulfame के इट कॅन नॉट बी मेटाबोलाइज, म्हणजे तुमच्या बॉडी फंक्शन मध्ये हा काय होत नाही, मेटाबोलाइज होत नाही. बट इट इज स्टोर इन दी बॉडी, पण तुमच्या बॉडी फंक्शन मध्ये तो काय होतो, स्टोर होतो. The 200 times sweetener than the sucrose. Means this acesulfame K it is a 200 times sweetener than the sucrose. That the applied in both food and non-food product. The applied in both the food and non-food product, that is the acesulfame K. This acesulfame K it is applied in both the food and the non-food products. Then effect of acesulfame K with the glucose, fructose, sucrose and sucralose, it is increases its sweetness intensity. म्हणजे फूडची जी स्वीटनेस इंटेन्सिटी ती इन्क्रीजेस करण्यासाठी आपण acesulfame K चा काय करतो, यूज करतो. Then the second is aspartame. The aspartame is a combination of the two amino acids such as the phenylalanine and the aspartic acid. म्हणजे एक प्रकारे the combination is combination of the two amino acid. Combination of two amino acids. Combination of the two amino acid. That is about the phenylalanine and the aspartic acid. म्हणजे phenylalanine आणि aspartic acid चे जे combination आहे, this phenylalanine and the aspartic acid, this is the amino acid. These two amino acid it is combination to form the aspartame artificial sweetening agent. Therefore second point is it is a low calorie sweetener. Means the aspartame is a low calorie sweetener. It is a 200 times sweeter than the sucrose. Means aspartame is a 200 times sweeter than the sucrose. This artificially sweeteners is a digestible. This aspartame artificial sweetening is a digestible. It does not promote the tooth decay.
Aspartame does not promote the tooth decay. It is enhanced and the intensified flavor. It is enhanced and the intensified flavor. The aspartame artificial sweetening agent, it is provided the flavor such as the citrus and the fruits. It is a aspartame artificial sweetening agent. Next is saccharin sweetening agent. It is the oldest artificial sweetener still used in the today. म्हणजे ही जी सगळ्यात जुनी आर्टिफिशियल स्वीटनिंग एजंट्स आहे, इट डिराइव्ड फ्रॉम दी वर्ड सच ॲज सॅकरिंग मिनिंग दी शुगरी. म्हणजे याचा जो मिनिंग आहे लॅटिन वर्ड्समधला तो काय आहे, शुगरी. इट इज अ 300 times sweeter than the sucrose. Means the saccharin is a 300 times more than sucrose. It is a slightly bitter taste. Means saccharin is a slightly in bitter taste. Saccharin is not absorbed or the metabolites. Saccharin is not absorbed बाय दी मेटाबोलाइट्स. म्हणजे मेटाबोलाइट्समध्ये सॅकरिन काय होत नाही, ॲब्झॉर्ब होत नाही किंवा मेटाबोलाइज होते. कशामध्ये, बॉडी फंक्शनमध्ये. इट इज एक्सक्रिएटेड अनचेंज व्हाया दी किडनी. आणि याचं जे एक्सक्रिएशन होतं ते एक्सक्रिएशन कशा थ्रू होतं, किडनी थ्रू. ओके, दिस इज द सॅकरिन. नंतर नेक्स्ट इज सुक्रालोज. पुढचं काय आहे, सुक्रालोज. इट इज प्रोड्यूस बाय द सिलेक्टिव्ह क्लोरिनेशन ऑफ सुक्रोज. म्हणजे सुक्रोजचं क्लोरिनेशन केलं की तुम्हाला काय भेटतं, सुक्रालोज. The sucralose is a common name for the new high intensity of the sweetener derived from the sucrose. म्हणजे sucralose is a common name of the high intensity sweetener derived from sucrose. म्हणजे जे सुक्रोज पासून जे न्यू हाय इंटेन्सिटी स्वीटनर जे तयार होतात त्यालाच काय म्हणतो आपण, सुक्रालोज. and it is about 600 times sweeter than sucrose. म्हणजे this sucralose it is 600 times sweeter than sucrose. Okay, this is all about the artificial sweetening agents and the food additive. Next point is food colors. Next point is food color. The color is a very important for the application of food. Food color is a very important in application of food. The food coloring or the color additive is any dye pigment substance that gives the color when it is added to food or drink. Means this food coloring or the color additive as a is any. Means this food color additive is any form such as dyes form, pigment form or the substances that gives the color to the added to the food or drinks. म्हणजे फूड आणि ड्रिंक्स मध्ये हे फूड ॲडिटिव्ह आपण फूड कलर ॲडिटिव्ह काय करतो, ॲड करतो. द फूड कलरिंग ॲडिटिव्ह्ज आर अवेलेबल इन मेनी फॉर्म्स. These food color additives are available in many forms such as liquid, powder, gels, paste. Liquid, powder, gels, paste. These food color additives are available in many forms such as liquid, powder, gels and paste. This is the formation of the food additive colors in this form such as liquid, powder, gels and paste. Okay, this is used the commercial and domestic cooking. And these food color are used as a domestic and a commercial cooking. Purpose of the color, it enhance the color that occur naturally. Those food is acquire the naturally color, and this naturally color is enhanced by the adding this food color additive. Then secondly, that the offset due to loss due to exposure to light, air, temperature and moisture. म्हणजे offset due to loss due to exposure to light. जर तुम्ही ते फूड लाईट मध्ये एक्सपोजर केलं याच्यामुळे काय होऊ शकतं, इट इज अ लॉस दी कलर. तुमच्या कलरला काय करतं, ते लॉस करतं. देन करेक्ट दी नॅचरल व्हरिएशन इन कलर. म्हणजे तुमच्या नॅचरल व्हरिएशन जे असतं कलरचं तर ते एक प्रकारे नॅचरल व्हरिएशन करतं. फूड कलर काय करतं, इट इज अ करेक्ट दी नॅचरल व्हरिएशन इन कलर. तुमच्या कलरमध्ये ते नॅचरली व्हरिएशन करतं. इट प्रोव्हाइड दी कलर टू कलरलेस फ्रूट. म्हणजे कलरलेस फूडसाठी कलर काय करतं, प्रोव्हाइड करतं. फॉलोइंग द आर्टिफिशियल कलरिंग आर परमिटेड USA. दॅट इज अ ब्ल्यू, brilliant blue shade, erythroids pink shade, alora red shade and the tartazine that is yellow shade. Means therefore these food additives such as the brilliant blue is added into the food as a food color additive. Therefore formation of food color is blue shade. Therefore you have to added the erythrocyan into the food. Therefore it is a formation of the pink shade. Therefore you have to added the alora red and it is formation of the red shade.
therefore you have to add the tartazine. It is formation of the yellow shade. Okay, this is all about the food colors. Okay, next is starch industry. पुढचा इंडस्ट्री कोणती आहे? स्टार्च इंडस्ट्री. The starch industry मध्ये काय की wide used as a food ingredient for the many purposes. A very wide selection of starches means widely used as a food ingredient for many purposes. म्हणजे स्टार्च ॲज अ इन्ग्रेडियंट म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पर्पजेसमध्ये यूज करतो. अ व्हेरी वाईड सिलेक्शन ऑफ स्टार्चेस बोथ द नेटिव्ह अँड मॉडिफाईड इज अ ग्रेटर दॅन डिफरंट स्टार्चेस फॉर सेल्स. मीन्स वाईड सिलेक्शन ऑफ स्टार्चेस, वेगवेगळ्या प्रकारचे जे सिलेक्शन्स आहे स्टार्चेस आहे as they are native and the modified. Okay, starch gelation and the passing the characteristic altered by the other ingredients and by processing the condition. आणि प्रोसेसिंग कंडिशन मध्ये सुद्धा आपण स्टार्चचा काय करतो यूज करतो. ओके, नेक्स्ट टाइम वी डिस्कस दी मॅन्युफॅक्चर ऑफ इंडस्ट्रियल स्टार्च.